सोबत आता आमदार विवेक पंडित आहेत। पंडित साहेब, आपल्या मागणीच्या दृष्टीने आता सकारात्मक पाऊल पडतंय, काय म्हणाले याबाबत? मुख्यमंत्र्यांनी आता बोलणं करून ते म्हणत होते की 15 दिवसात मी निर्णय घेतो, त्याला मी तयार झालो नाही। 8 दिवसामध्ये ही माझ्या सूचनांप्रमाणे त्या ठिकाणी निर्णय घेण्याचे आणि गावा वगळण्याचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे। आणि त्यावेळेला ठाणे जिल्ह्यातले जवळपास 13 आमदार या ठिकाणी उपस्थित आहेत। 13 आमदारांच्या समक्ष मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलेलं आहे। त्या शब्दावर विश्वास ठेवून आणि आज जो त्यांनी अतिरेक केला पोलिसांच्या, पोलिसी बळाचा एक प्रकारची मोकलाई केली, त्याबद्दल सुद्धा कारवाई करण्याचं त्यांनी सांगितल्यामुळे मी हे उपोषण स्थगित करतोय। आणि दुसरी गोष्ट, हे वसईच्या जनतेने संयम बाळगावा, त्यांना भेटायला मी येतोय लवकर असं आवाहनही करतोय। 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू आहे, त्यामुळे पोलिसांनी जो हिंसाचार केलेला आहे त्याचा योग्य तो जाब आपण विचारू। पंडित साहेब, आपल्या नेमक्या काय मागण्या आपण मुख्यमंत्र्यांसमोर ठेवलेल्या आहेत आणि त्यांच्याकडनं नेमका कुठला प्रतिसाद आपल्याला अपेक्षित आहे? 53 गावांच्या मागण्या आहेत। 53 गावं आणि वसई नगरपालिका महानगरपालिका क्षेत्रातून वगळली गेली पाहिजे अशी आमची मागणी आहे। याच्याबद्दल आमची बोलणी होऊन त्यात कमी जास्तपणा होऊ शकतो किंवा इतर विधानसभा सदस्य जे आहेत त्यांचं काय म्हणणं आहे त्याप्रमाणे त्याची चर्चा होऊ शकते, परंतु हा ही प्रक्रिया त्यांनी कधी पार पाडली नाही। आज ते त्या पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे की तुमच्या सूचनांच्या प्रमाणे आम्ही निश्चित करू। पंडित साहेब, या सगळ्या तुमच्या उपोषणाच्या दरम्यान वसई पेटली होती, मोठ्या प्रमाणात लोकांचा असंतोष बाहेर येत होता। पोलिसांनी ज्या प्रकारे ही सगळी परिस्थिती हाताळली त्याबाबत आपलं काय म्हणणं आहे? मी जोपर्यंत कालपर्यंत त्या ठिकाणी उपोषण करत होतो त्यावेळेला कुठल्याही परिस्थितीमध्ये जराही हिंसा झाली नव्हती। सर्व शांतपणे प्रार्थनेच्या मार्गाने चाललं होतं। आणि आज मात्र ज्या वेळेला पोलिसांनी माझ्या स्वतःवर, माझ्या पत्नीवर, माझ्या मुलीवर आणि आमच्या सर्व जन आंदोलन समिती आणि श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांच्यावर अमानुष लाठीहल्ला केला, त्यानंतर मी तिथे नसताना जी परिस्थिती उद्भवली त्याला पोलीस कारण आहे आणि मी त्या ठिकाणी शांतता करण्याकरता आता निघत आहे। पंडित साहेब, ज्या प्रकारे पोलिसांनी परिस्थिती हाताळली, आपण म्हणताय की ज्या प्रकारे झोडपून काढलं, त्याच्या चौकशीची मागणी आपण करणार आहात का? मी गृहमंत्री फरार मला मी त्यांना सांगितलेलं आहे की त्या ठिकाणचा DYSP देवराज आणि त्या ठिकाणचा PI नाही ताबडतोबीने कारवाई झाली पाहिजे। आणि हॅलो पंडित साहेब, आपल्याला आपल्या मागणीला ज्या प्रकारे प्रतिसाद मिळेल ते तो बघितला जाईलच, मात्र जर का सकारात्मक प्रतिसाद किंवा थेट काही निर्णय झाला नाही तर आपल्या या आंदोलनाची पुढची दिशा काय असेल? मी उपोषण स्थगित केलेलं आहे, सोडलेलं नाही। आज जो पोलिसांनी हिंसाचार केलाय त्यामुळे मला माझ्या लोकांच्या मध्ये जाणं आवश्यक आहे आणि मुख्यमंत्र्यांनी जे सांगितलेलं आहे या सर्व आमदारांच्या समोर, तर त्यावरही मुख्यमंत्री जर फिरणार असतील तर पुढे काय कारवाई करायची ते आपल्याला आंदोलनाच्या पुढच्या टप्प्यात ठरवता येऊ शकेल। पंडित साहेब, 53 गावं सामील होऊ नयेत वसई महापालिकेत अशी आपली प्रमुख मागणी आहे, नेमकी याची काय कारण आहेत? कारण ही संपूर्ण प्लांटेशन झोन आणि ग्रीन झोन आहे, म्हणजे बागायती क्षेत्र आणि हरित पट्टा आहे। आता ग्लोबल वॉर्मिंगच्या संदर्भामध्ये आपल्याला हिरवेपणा जपायचा आहे, त्याच्याऐवजी ही गावं नष्ट करण्याचा जो कार्यक्रम सरकारने आखला होता त्याला गावकऱ्यांचा त्या दृष्टीने विरोध आहे आणि त्यासाठी मी त्यांच्यासाठी लढतोय। पण पंडित साहेब, जर का महापालिकेत ही गावं सामील झाली तर महापालिकेच्या सगळ्या सुविधा या गावांना मिळू शकतील, ज्या साध्या पंचायत समिती किंवा ग्रामपंचायतीच्या पातळीला मिळत नाहीत, असं शासनाचं म्हणणं आहे। जे खोटं आहे हे मी दाखवून दिलंय। आज वसईला 235 दशलक्ष लिटर पाण्याची गरज आहे, ते फक्त 130 दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध आहे। तेव्हा महानगरपालिका ही कोणत्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणचे प्रश्न सोडवू शकेल असं नाही, उलट महानगरपालिकेमुळे नवे प्रश्न या ठिकाणी तयार होतील आणि ते या ठिकाणच्या जनतेला नको आहे। ग्रामसभांच्या पैकी 53 पैकी 49 ग्रामसभांनी या एकमुखी ठराव विरोधामध्ये केलेले आहेत, तेव्हा जनमताचा आदर हा केला गेला पाहिजे आणि विकास कसा पाहिजे हे शासनाने मंत्रालयात बसून ठरवण्यापेक्षा किंवा काही त्या ठिकाणी पाहिजे तसा विकास करण्यापेक्षा जनतेला विकास ठरवण्याचा अधिकार असला पाहिजे।
पंडित साहेब, आपण म्हणताय की जनतेला अधिकाराचा निर्णय मिळायलाच हवा, मात्र खरोखर सगळ्या वसईकरांनी याला पाठिंबा दिला होता, 53 गावातल्या सगळ्या लोकांनी पाठिंबा दिला होता, ज्या प्रकारचा प्रतिसाद मिळाला आपण समाधानी आहात का त्याबाबत? मला 3 दिवस उपोषणामध्ये लोकांनी, सर्व धर्मीय लोकांनी येऊन प्रार्थना करण्याचे मी फक्त त्यांना आदेश दिले होते, त्याप्रमाणे ते करत होते. आज पोलिसांनी माझ्यावरच लाठी हल्ला केल्यानंतर ही परिस्थिती पोलिसांच्या हिंसाचारामुळे उद्भवलेली आहे. त्याला मी वसईच्या जनतेला जबाबदार धरणार नाही. पोलिसांनी केलेला हा हिंसाचार आहे आणि त्याबद्दल वसईच्या जनतेने जे उत्स्फूर्तपणे ते बाहेर आलेले आहेत त्याबद्दल मला त्यांचा अभिमान वाटतो. आणि हिंसा ही हिंसेचं कधीही कुणीही समर्थन केलेलं नाही आणि आमचे कार्यकर्ते ही हिंसा करणार नाहीत. पोलिसांनीच अनेक प्रकारचे हिंसाचाराचे प्रकार केले जे मी लवकर उघडकीस आहे. पंडित साहेब, सुरुवातीला या आंदोलनाची एक रूपरेषा सर्वपक्षीय सगळे लोक येऊन करतायत अशा प्रकारची होती. शेवटपर्यंत हा प्रतिसाद कायम राहिला का? आपण असं मानता की सगळ्या पक्षांनी आपल्याला पाठिंबा दिला? सर्व पक्षांचा पाठिंबा या सुरुवातीपासून होता, कालही होता, आजही आहे. हे आंदोलन जनतेचं आहे, पण पक्षाचं नाही. त्यामुळे सर्व पक्षीय त्याच्यामध्ये आहे, आजही आहे. पंडित साहेब, या सगळ्या प्रकरणामध्ये अनेक लोकांना, आपल्या कार्यकर्त्यांना सुद्धा त्यांच्यावरती केसेस दाखल झालेले आहेत, लाठी हल्ले सुद्धा झालेले आहेत. त्या संदर्भात आपण केसेस काढून घेण्याच्या विषयी मागणी करणार आहात का? निश्चित नाही, कारण पोलिसांनी केलेला हा हिंसाचार आहे आणि पोलीस हिंसाचार करून कार्यकर्त्यांच्या करत असतील तर त्या तातडीनं मागे घेतला गेला पाहिजे. हे मुख्यमंत्र्यांना आणि गृहमंत्र्यांना मी सांगितलेलं आहे आणि त्यामध्ये कोणत्याही पद्धतीची तडजोड केली जाणार नाही. आणि ज्या पोलिसांनी ही मोगलाट केलेली आहे त्यावर कारवाई करायचे माननीय गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा आश्वासन दिलेलं आहे. पंडित साहेब, आपण 5 दिवसांपासून उपोषण आरंभलं आणि शेवटपर्यंत लढा देताय. आपण आताशी सुद्धा स्थगित केलं असा आपण उल्लेख केला. त्यामुळे आपल्या या लढ्याला बळ मिळो आणि त्याला काही सकारात्मक दिशा मिळो आणि सकारात्मक प्रतिसाद सुद्धा शासनाकडनं मिळो अशी आपण अपेक्षा बाळगूयात. तुम्ही खास बोलात स्टार माझाशी, त्यासाठी धन्यवाद. आजचा दिवस या सगळ्या आंदोलनाच्या मधला एक अतिशय महत्वाचा दिवस असला तरी गेले 5 दिवस वसई धुमसत होती असंतोषानं. आपण बघूया त्याच 5 दिवसांमधल्या सगळ्या आंदोलनाचा हा रिपोर्ट. वसई गावात आज संचारबंदी लागू करण्यात आली. महापालिका क्षेत्रातून 53 गावांना वगळण्यात यावं या मागणीसाठी सुरू झालेल्या आंदोलनाला थोपवण्यासाठी पोलीस प्रशासनानं खबरदारी घेतली आहे. दरम्यान वसईचे आमदार विवेक पंडित यांना आज रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. उपोषणाचा आज 4था दिवस होता. त्यांची प्रकृती खालावल्यानं पोलिसांनी त्यांना रुग्णालयात नेण्याची तयारी केली, पण श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना अडवल्यानं तणाव निर्माण झाला. संतप्त कार्यकर्त्यांना रोखण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. संतप्त कार्यकर्त्यांनी एसटीची बसही पेटवून दिली. कार्यकर्त्यांचा विरोध डावलून पोलिसांनी विवेक पंडित यांना सिव्हिल हॉस्पिटलात दाखल केलंय, पण तणावाची परिस्थिती पाहता पोलिसांनी संचारबंदी लागू केली आहे. दरम्यान 10वी आणि 12वीच्या परीक्षा सुरू असल्यानं विद्यार्थ्यांना त्रास होईल असं कुठलंही आंदोलन करू नये असं आवाहन आमदार विवेक पंडित यांनी केलंय. की आपण अहिंसेच्या मार्गाने चाललेलो आहोत. 10वी 12वीच्या मुलांच्या परीक्षा आहेत, त्यामुळे कोणतंही आपल्याकडून कोणती अघटित घटना होईल ज्यामुळे मुलांचं नुकसान होईल असं कृपा करून काही करू नका आणि हिंसेला कृपा करून चिथावणीला बळी पडू नका. वसईच्या आजूबाजूच्या 53 गावांना महापालिका क्षेत्रात जाण्यास विरोध आहे. याच मुद्द्यावरून विधानसभा निवडणुकीआधीही या गावातल्या नागरिकांनी जोरदार आंदोलन केलं होतं. याच मुद्द्यावरून विवेक पंडित यांनी शिवसेनेचं तिकीट डावलून हितेंद्र ठाकूर यांच्यासारख्या बलाढ्य प्रतिस्पर्ध्याला विधानसभेच्या निवडणुकीत मात दिली होती. विवेक पंडित आणि त्यांच्या श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हा मुद्दा पुन्हा एकदा उचलून धरलाय आणि जोपर्यंत सरकार त्यांच्या मागण्या पूर्ण करत नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धारही पंडितांचा आहे. आज इस्पितळात त्यांच्या भेटीला शिवसेना नेते रामदास कदमही पोहोचले. तिथं शांतपणे जे आंदोलन चाललं होतं त्या आंदोलनावर लोकशाहीवर हल्ला या अशोक चव्हाणच्या सरकारने आज केलेला आहे. आणि अहिंसात्मक आंदोलन, विशेषतः आमरण उपोषणासारखं, की महात्मा गांधींच्या उपोषणामध्ये सुद्धा ब्रिटिश असे वागले नाहीत, इतका नादानपणा या अशोक चव्हाणच्या सरकारने आज केलेला आहे.
आमदार विवेक पंडित यांनी कुठलेही उपचार घेण्यास नकार दिलाय. दरम्यान वसईच्या जन आंदोलन समितीच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी ठाणे बंदचं आवाहन केलंय. गेले 5 दिवस वसई तालुक्यातल्या सगळ्या सरकारी कार्यालयातले व्यवहार बंदच आहेत. त्यामुळे मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर आंदोलन आणखीन चिघळण्याची चिन्ह आहेत. ठाण्याहून मनोज वाजपेयीसह प्रभाकर कुडाळकर, स्टार माझा, वसई.